विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मॅथ्समध्ये 50च्या वर मार्क्स स्कोर करायचे आहेत. मॅथ्सचा आपला पेपर असतो 80 मार्क्सचा. त्यापैकी जर तुम्हाला 50च्या वर जर मार्क्स स्कोर करायचे असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता मी तुम्हाला काय सांगतोय, की टोटल पेपर 80 मार्क्सचा आहे. मग आपल्याला 50च्या वर काय स्कोर करायचे आहेत? तर पहा, काही अजून असे विद्यार्थी आहेत, म्हणजे 60% किंवा 70% असे विद्यार्थी आहेत, की ज्यांनी अजून मॅथ्सला हात पण लावलेला नाही. कारण पेपर उशिरा आहे. पेपरच्या अगोदर 2 दिवस सुट्टी आहे. त्याच्यामुळे ते बोलतात, की 2 दिवसामध्ये आपण काही पण करू आणि मॅथ्समध्ये चांगला स्कोर करूच. पण तसं मॅथ्सच्या बाबतीत बिलकुल होणार नाही. बाकीचा सर एखादा सब्जेक्ट जर असेल, ओके. तर त्या ठिकाणी होऊ शकतं. पण मॅथ्सला काय पाहिजे? तर मॅथ्सला टाईम पाहिजे आणि मॅथ्सला प्रॅक्टिस पाहिजे किंवा तुमचा जो क्वेशन आहे, जी कन्सेप्ट आहे, ती तुम्हाला परिपूर्ण यायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल. तर आता मी तुम्हाला काही इम्पोर्टंट अशा टिप्स सांगेल, जेणेकरून तुम्ही सर्व विद्यार्थी, ओके, जे टॉपर आहेत, तर ते ठीक आहे, स्कोर करतील, त्यांच्यासाठी बेस्ट ईझी जाईल. पण जे विद्यार्थी मीडियम लेव्हलचे आहेत, किंवा समजा ज्यांना अजिबातच अभ्यास झाला नाही ज्यांचा, तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ राहील. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल, की नक्की कोणत्या चॅप्टरवर तुम्ही फोकस केला पाहिजे. त्याचबरोबर आपला पासिंग क्रायटेरिया काय असणार आहे. त्याचबरोबर काही अशा इम्पोर्टंट टिप्स आहेत, ज्या तुम्ही जर पेपर लिहिताना यूज केल्या, ओके, किंवा अभ्यास करताना यूज केल्या, तर तुम्हाला नक्कीच त्याची खूप हेल्प होईल. आता सर्वात प्रथम आपण पाहूया, की मॅथ्सचा पासिंग क्रायटेरिया किती आहे, बरोबर? तर टोटल आपलं इव्हॅल्युएशन जे आहे मॅथ्सचं, तर ते आहे 100 मार्क्सचं, ओके. आता त्याच्यामध्ये जे 20 मार्कचं आहे, तर ते आहे प्रॅक्टिकल आणि आपला पेपर असणार आहे 80 मार्कचा, बरोबर? आता प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतोय आणि आपल्याला पास होण्यासाठी मार्क्स किती पाहिजेत? तर 35 मार्क्स फक्त, बरोबर? आता प्रॅक्टिकलमध्ये नाही जरी म्हटलं, कितीही जरी टफ तुम्हाला प्रॅक्टिकल गेलं, कितीही स्ट्रिक्ट तुमच्यासोबत जर तुमचं कॉलेज असेल, तरी तुम्हाला 15 मार्क्स इझिली हे मिळून जातात प्रॅक्टिकलच्या. किमान 15 मार्क्स म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 20 आउट ऑफ 20 मार्क्स सुद्धा मिळू शकतात, 19 मिळू शकतात, 18 सुद्धा मिळू शकतात. पण आपण इथे 15च कन्सिडर करू. बरं, त्याच्यानंतर 80 मार्क्सचा जो थिअरी पेपर आहे, तर त्या थिअरी पेपरमध्ये पहा, एम-सी-क्यूज आहेत, शॉर्ट आन्सर क्वेशन्स आहेत, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त किती मार्क्स स्कोर करावे लागतील? तर 20 मार्क. मग आता 80 पैकी तुम्हाला फक्त 20 मार्क पाडायचे आहेत. टोटल असे मिळून आपले 35 मार्क्स होते, तर आपण इझिली पास होतोय. बरं. पण आपल्याला इथूनच थांबायचं नाही. आपल्याला ग्रुपिंग क्रायटेरिया कंप्लीट करायचा आहे. ग्रुपिंग क्रायटेरिया काय सांगतो आपल्याला, की आपल्याला 45% मार्क्स पाहिजेत. बरोबर? 45% आपल्याला मार्क्स पाहिजेत. मग त्यासाठी आपल्याला 35 आणून उपयोग नाही. आपल्याला जास्त स्कोर करावा लागेल. बरं, ग्रुपिंग क्रायटेरिया पण असो. त्याच्यानंतरनं इंजिनिअरिंगला आपल्याला प्लेसमेंटला सामोरं जायचंय. प्लेसमेंट मिळवायची. त्यासाठी सुद्धा आपले 12चे मार्क खूप इम्पोर्टंट आहेत. बरोबर? कंपनीसाठी एलिजिबल होण्यासाठी आपले 12चे मार्क इम्पोर्टंट आहेत. मग आता आपण असा विचार करायचा, इथं आपण टार्गेट कितीचं घेतलंय? तर 50 प्लस मार्क्सचं टार्गेट घेतलंय. आता हे 50 प्लस मार्क्सचं टार्गेट कुणासाठी? की ज्यांचा काहीच अभ्यास नाही झाला, तर त्यांनी एवढे पाडायचे. ज्यांचा झालेला आहे, तर ते 70च्या पार 80 75च्या पुढे जाऊ शकतायत. बरोबर? पण ज्यांचा झालेला नाही त्यांच्यासाठी सांगतोय 50 प्लस. आता त्यासाठी काय करावं लागेल? तर एकदा आपण सिलेबस पाहूया. बरोबर? हा मॅथ्स पार्ट 1 चा सिलेबस आहे. आता याच्यामध्ये सोपे चॅप्टर्स आपण पाहूया. बरोबर? सगळ्यात पहिला चॅप्टर मॅथेमॅटिकल लॉजिक सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. सगळ्यात सोपा. पण वेटेज पहा ना तुम्ही 8 मार्क्सचं इथं वेटेज आहे आणि हे वेटेज कसं आहे? ऑप्शन धरून हे वेटेज आहे हां. त्याच्यानंतरनं पहा आता दुसरा चॅप्टर काय आहे? मॅट्रिसेस. बरं आता 2 मिनिटं मॅट्रिसेस बाजूला ठेवू. मॅथेमॅटिकल लॉजिक सारखाच सोपा चॅप्टर अजून कोणता आहे? तर लिनिअर प्रोग्रामिंग. त्याला किती मार्क्सचं वेटेज आहे? तर 4 मार्क्सचं वेटेज आहे. बरोबर? त्याच्यानंतर तिसरा सोपा चॅप्टर कोणता? तर मॅट्रिसेस. मॅट्रिसेसला किती वेटेज आहे? तर 6 मार्क्सचं वेटेज आहे. मग विचार करा समजा 8 आणि इथं 4 हे झाले 12. ओके, 12 आणि 6 हे झाले किती? 18 मार्क्स. 18 मार्क्स तुम्हाला मॅथ्स पार्ट 1 मध्येच मिळतात. किती? 18 मार्क्स मॅथ्स पार्ट 1 मध्येच मिळतायत तुम्हाला. हे 3 जरी चॅप्टर फक्त तुम्ही केले तर 18 मार्क्स तुम्हाला मिळतायत. बरं आता हे 3 करायचेत. आपले ठरलं मॅथ्स पार्ट 1 मध्ये आपल्याला 3 चॅप्टर करायचेत. आता एकदा पार्ट 2 पाहूया आपण हां. पार्ट 2 मध्ये सगळ्यात पहिले पहा, डिफरन्शिएशन इथं तुम्हाला खूप अवघड वाटेल. पण जसं तुम्ही खाली याल 14वा आणि 15वा चॅप्टर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनोमियल डिस्ट्रिब्युशन वेटेज पहा किती आहे? वेटेज आहे 5 आणि 5 असं 10 मार्कचं वेटेज इथे तुम्हाला दिलंय. बरोबर? म्हणजे इथं किती झाले? 10 मार्क्स. आपले मागचे मार्क्स किती होते? तर 18 मार्क्स. बरोबर? मग आपल्याला इथं मार्क्स किती मिळतायत? तर पहा 28 मार्क्स इथं आपण स्कोर करू शकतोय इझिली मॅथ्समध्ये. मग ते 28 स्कोर करण्यासाठी पहिलं तुमचं टार्गेट काय असेल? पहिलं टार्गेट तुमचं पाहिजे मॅथेमॅटिकल लॉजिक, त्याच्यानंतर मॅट्रिसेस आणि लिनिअर प्रोग्रामिंग एल आणि त्याच्यानंतरनं काय? तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन फिक्स टाइपचे क्वेशन्स असतात. मागं तुम्ही काय करायचं लास्ट 2-3 इयर्सचे पी-वाय-क्यूज घ्यायचे आणि त्या पी-वाय-क्यूज वरनं जरी केलं सध्याच्या घडीला तरी चालू शकतंय. ओके. किंवा जर तुम्ही हातच लावलेला नसेल तर या चॅप्टर पासून तुम्ही सुरुवात करा ना. लॉजिक करा. एकदम ईझी आहे. ओके.
लॉजिक जर केलं, ट्रुथ टेबल व्यवस्थित जर तुम्ही लर्न केले, कॉन्फिडन्स वाढेल. कॉन्फिडन्स वाढलाय, लिनिअर प्रोग्रामिंग करा. ते झालंय. थोडंसं टफमध्ये मॅट्रायसेस करा. ओके. मॅट्रायसेस झाला. त्याच्यानंतरनं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन. आता प्रोबॅबिलिटी आपण 8वी पासून प्रोबॅबिलिटी पाहतोय. ओके. 8वी पासून पाहतोय. तेच थोडंसं डीपमध्ये आहे इथं. आणि त्याच्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. ओके. 2च फॉर्म्युल्यावर पूर्ण चॅप्टर तो आहे बघा. इथं 10 मार्क्स मिळतात, तिथं आपले 18 मार्क्स झाले. टोटल 28 मार्क्स आपले ईझी झाले. ईझी क्वेशन्सचे बरोबर. त्याच्यानंतरनं काय करायचंय पहा. आता ज्यावेळेस तुमचे हे चॅप्टर्स कव्हर होतील, सेकंड पार्टचे 2 चॅप्टर्स आणि पहिल्या पार्टचे 3 चॅप्टर्स असे 5 चॅप्टर कव्हर झाल्याच्या नंतरनं तुम्हाला जायचंय कुठं? लाईन अँड प्लेन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. आता वेक्टर आणि ट्रिग्नोमेट्री बद्दल खूप भीती वाटते तुम्हाला बरोबर. मग अगोदर एवढं कव्हर करा ना, लाईन अँड प्लेन करा आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स करा. वेक्टर्स आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स नंतरनं करा. बरं, त्याच्यानंतरनं आता हे पण झालं करून. आता नंतरनं कुठं जायचंय? तर पहा, आता सुरू करायचंय डेरिव्हेटिव्ह पासून. डिफरन्सिएशन मध्ये 3 डेरिव्हेशन्स आहेत. ओके. तर त्यापैकी 3 थेरम्स आहेत. तर त्यापैकी एक थेरम हा बोर्डला कन्फर्म असतो म्हणजे असतो. ते एक 4 मार्क्स झाले तुमचे. ओके. ते एक 4 मार्क्स झाले. ते एक करायचंय तुम्हाला. तिन्ही थेरम करायचे आहेत. कोणताही तुम्हाला येऊ शकतो. बरोबर? तर डिफरन्सिएशन जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता आला, तर त्याचं ॲप्लिकेशन एरिया अंडर कर्व्ह एवढंच फाइंड करायचं तुम्हाला. बस दॅट्स इट. म्हणजे एओडी पण खूप सोपं आहे. ओके. आता त्याच्यानंतर डिफरन्सिएशन झालं, एओडी पण झालं. नंतर करायचंय इनडेफिनाइट इंटिग्रेशन. इंटिग्रेशनचे जेवढे फॉर्म्युले आहेत, तर तो प्रत्येक फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा प्रत्येक फॉर्म्युला तुमच्या हा फॉर्म्युला शीटमध्ये नोट डाउन पाहिजे आणि तुमच्या तो तोंडपाठच पाहिजे. बरोबर? इनडेफिनाइट इंटिग्रेशन झालं. डेफिनाइट म्हणजे फक्त त्याला लिमिट पुट करायचंय. बस सिंपल. एवढंच तुम्हाला डेफिनाइटमध्ये करायचंय. नंतर काय ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. ओके. तेवढं तुम्हाला करायचंय. नंतर जो तुम्हाला अवघड टॉपिक वाटतो, तो म्हणजे काय डिफरन्शियल इक्वेशन. पण पहा, डिग्री आणि ऑर्डर फाइंड करायसाठी 2 मार्क्सचा फिक्स क्वेशन बोर्डमध्ये येतोय. डिफरन्शियल इक्वेशन मधनं डिग्री आणि ऑर्डर फक्त डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री आणि ऑर्डर तुम्हाला सांगायची. मग तो पण सोपा आहे. मग समजलं आता काय-काय करायचं आपल्याला व्यवस्थित कशा-कशा पद्धतीने आपण 50 च्या वर जाऊ शकतोय. तर पहा, मॅथ्स पार्ट 1 मध्ये मॅथेमॅटिकल लॉजिक, लिनिअर प्रोग्रामिंग, मॅट्रिसेस हे 3 अगोदर करायचे. नंतरनं हे 3 झाल्याच्या नंतरनं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन हे 2 करायचे. हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला करायचंय पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि लाईन अँड प्लेन हे चॅप्टर्स करायचे. त्याच्यानंतरनं मग तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पासून सुरुवात करायची. अगोदर डेरिव्हेटिव्ह मधले 3 थेरम्स तुम्हाला करायचे आहेत. तिन्हीपैकी एक फिक्स येणार आहे. त्याच्यानंतरनं इंटिग्रेशन वगैरे तुम्ही बेसिक जरी पाहिलं तरी चालतंय. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ऑर्डर आणि डिग्री जरी तुम्हाला घेता आली एखाद्या डिफरन्शियल इक्वेशनची, तिथं 2 मार्क तुमचे सिक्युअर होतायत. बरोबर? म्हणजे अशा पद्धतीने 50 प्लस तुम्ही नक्की जाऊ शकता म्हणजे जाऊ शकता. ओके. आता त्याच्यानंतरनं अजून काही इम्पोर्टंट तुम्हाला गोष्टी करायच्यात त्या म्हणजे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला शीट. फॉर्म्युला शीटमध्ये काय पाहिजे? मॅथ्स पार्ट 1 मध्ये मला ट्रुथ टेबल्स ओके. त्याच्यानंतर जे लॉज आहेत, कम्युटेटिव्ह लॉ, असर्टिव्ह लॉ ते सगळे लॉज लिहून पाहिजे. डी मॉर्गन्स लॉ. त्याच्यानंतरनं जर आपण पाहिलं प्रत्येक चॅप्टर वाईज चॅप्टरमध्ये काय ज्या इम्पोर्टंट गोष्टी आहेत, काय ज्या एक्झामला लागल्यात, त्या गोष्टी मला सगळ्या पाहिजेत. फॉर्म्युला शीटमध्ये. पार्ट सेकंड मध्ये काय पाहिजे? डिफरन्सिएशन, डेरिव्हेटिव्हचे सगळे फॉर्म्युले, इंटिग्रेशनचे सर्व फॉर्म्युले, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन, प्रोबॅबिलिटीचे सर्व फॉर्म्युले, सगळ्या गोष्टी तुम्हाला एंटर करून ठेवायच्यात. म्हणजे जेणेकरून लास्ट टाईमला तुम्ही ज्यावेळेस एक्झामला चाललाय, तर त्यावेळेस ते फॉर्म्युले लर्न करता आले पाहिजे तुम्हाला. बरोबर? त्याच्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे वन पेज नोट्स तुम्हाला बनवायच्यात. इंटिग्रेशनच्या ज्या प्रॉपर्टीज असतात, डेरिव्हेटिव्हच्या ज्या प्रॉपर्टीज असतात, त्या वन पेजवर तुम्ही लिहून ठेवा. आणि बुकमध्ये ह्या दिलेले पण आहेत. तुम्ही जर चॅप्टर संपल्यावर पाहिलं असेल ना, तर येलो कलरमध्ये एक पेज आहे. त्या पेजवर सर्व प्रॉपर्टीज वगैरे ऑलरेडी दिल्यात. त्या लर्न करा. त्याच्यात काही जर कमी प्रॉपर्टी असतील, तर स्वतःच्या मनाने ॲड करा. एखादी प्रॉपर्टी समजली नसेल, ओके, एखादा फॉर्म्युला समजला नसेल, तर त्या फॉर्म्युलाच्या साइडला लिहून ठेवा. इंग्लिशमध्ये नाही जमत, मराठीमध्ये लिहून ठेवा. महत्वाचं काय आहे, फक्त ती कन्सेप्ट तुम्हाला लर्न व्हावी, एवढ्याच हीच गोष्ट सगळी महत्वाची आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर काय करायचंय? पी-वाय-क्यूज. ओके, पी-वाय-क्यूज पार्ट नाही करायचे. पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करायचे. लास्ट 3 इयर्सचे पेपर घ्या. ओके, लास्ट 3 इयर्सचे पेपर घ्या. तर मला माहिती आहे वेळ कमी आहे त्याच्यामुळे 3, 4, 5 इयर्सचे होणार नाहीत. कमीत कमी 3 वर्षाचे पेपर घ्या. रिपीटरचे पण घ्या आणि रेग्युलरचे पण पेपर घ्या. आणि त्याच्यामध्ये चेक करा. क्वेशन्स जे आहेत ते टॉपिक वाईज अरेंज करा. त्याचे ॲन्सर एकदा स्वतःच्या मनाने तुम्ही जर चॅप्टर केला असेल तो, तर स्वतःच्या मनाने लिहायचा प्रयत्न करा. म्हणजे थोडक्यात सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ते सम. नसेल जमत तर थोडासा ChatGPT वगैरे सगळ्या गोष्टींची हेल्प घ्या आणि व्यवस्थितरित्या ॲन्सर लिहा. त्याच्यानंतर त्याच टाइपचे क्वेशन्स पुन्हा अजून सापडतायत का बघा. ओके. सापडले, पुन्हा ते क्वेशन सॉल्व्ह करा. मॅथ्समध्ये तुम्हाला पाठांतर करायचं नाही. फॉर्म्युला किंवा प्रॉपर्टी सोडून बाकी काहीच पाठांतर करायचं नाही. काही जण काय करतात,
की डायरेक्ट पी-वाय-क्यू घेणार, आन्सर लक्षात ठेवतील, बरोबर? आपल्याला ती गोष्ट करायची नाही. आपल्याला पॅसिव्ह स्टडी करायचं नाही. आपल्याला ॲक्टिव्ह स्टडी करायचा आहे. जे एक्झामला येणार आहे, ओके, त्याच गोष्टीचा आपल्याला स्टडी करायचा आहे. बाकीचा जो फापट पसारा आहे, तो आपल्याला उचकून सुद्धा पाहायचा नाही. आपल्याला फिक्स एकदा टाईम टेबल बनवा तुम्ही, ओके. एकदा काय करा, सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही एक टाईम टेबल बनवा आणि त्या टाईम टेबलमध्ये लिहा, की बाबा मला हा चॅप्टर आहे, तर या चॅप्टरमध्ये मला किती वेळ द्यायचा आहे. त्याचबरोबर किती दिवसात हा चॅप्टर झाला पाहिजे. हा चॅप्टर झाल्यानंतर माझे किती मार्क्स सिक्युअर होतात. अशा पद्धतीने प्रत्येक चॅप्टर तुम्ही ट्रॅव्हर्स करा. प्रत्येक चॅप्टर व्यवस्थित करा. जर मी सांगितली एवढी स्टडी जर तुम्ही केली, ओके. आता हे मी एकदम बेसिक सांगितलं. मी टॉपरसाठी याच्यात काही सांगितलं नाही. टॉपर्सला मी एकच सांगेल, की काय तुमचा सर्व अभ्यास झालाय आता. फक्त क्वेशन्स सॉल्व्ह करा. मागचे 5 वर्षाचे पेपर्स तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करून घ्या. प्रत्येक एक ना एक क्वेशन तुमच्या नजरेखालनं गेला पाहिजे. पण ज्यांचा अभ्यास झाला नाही, ज्यांना सुरुवात करायची परीक्षेची भीती वाटते, तर त्या सगळ्यांसाठी मी एकच सांगेल, मी जेवढं सांगितलंय, जे सोपे चॅप्टर्स तुम्हाला दिलेत, वेटेज पण तुम्ही पाहिलं असेल. चॅप्टर सोपं आहे, पण वेटेज खूप आहे. लॉजिक सारखा चॅप्टर पहा. बुकमध्ये जर आपण पाहिलं तर थोडेच कन्सेप्ट त्याच्यामध्ये येतात. स्टेटमेंट म्हणजे काय? त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अँड, ऑर वगैरे ह्या सगळ्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहेत. टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजन्सी एवढं पाहिलं. युनिव्हर्सल क्वांटिफायर्स, एक्सटेन्शियल क्वांटिफायर्स. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर असर्टिव्ह कम्युटेटिव्ह लॉ. एवढ्या सर्व गोष्टी ज्या तुम्ही एका दमात रिवाईज करू शकतात. मग ते जर 8 मार्कला येणार असेल तर तो चॅप्टर का सोडायचा आपण? किंवा समजा मग तुम्ही काय करता, ज्यावेळेस तुम्हाला स्टडी करायचं असेल डायरेक्ट व्हेक्टर घेऊन बसता, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेऊन बसता. तासभर स्टडी केल्याच्या नंतर काय कॉन्फिडन्स डाऊन होतो, पुस्तक ठेवून जाता आणि मॅथ्स लय अवघड आहे. असं अजिबात आपल्याला करायचं नाही. जे सिंपल आहे तिथनं तुम्हाला सुरुवात करायची, बरोबर? अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, 50च्या वर काय, तर तुम्ही डायरेक्ट 70च्या वर सुद्धा स्कोर करू शकता. स्टेप बाय स्टेप जा. पूर्ण सिलेबस आपल्याला ट्रॅव्हर्स करायचा आहे. असा एक पण चॅप्टर आपल्या ऑप्शनला सोडायचं नाही. व्हेक्टर आहे. व्हेक्टर मधलं बेसिक्स तरी आपल्याला आलं पाहिजे. मग अशा रीतीने तुम्ही 70 प्लस ईझी जाल मॅथमध्ये. जर 70 जर मॅथ्समध्ये पडले, वरनं जर आपल्याला 20 तर मिळणारच आहेत. बरोबर? तर या ठिकाणी तुमचे 90 मार्क्स इथंच फायनल झाले. बरोबर? त्याच्यामुळं व्यवस्थित लक्ष द्यायचंय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये सांगा मला नेक्स्ट व्हिडिओ मी काय बनवू तुमच्यासाठी. तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे ते कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. जेणेकरून त्यांना मॅथ्ससाठी एक चांगली स्ट्रॅटेजी मिळेल. अभ्यास कुठून करायचा आहे हे समजेल आणि महत्त्वाचं म्हणजे जर पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहत असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.